नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये जी 14 गाव आहे त्यांचा समावेश जे आहे राज्य सरकारने केला। मात्र याच 14 गावांच्या प्रश्नांवर आता प्रत्येक पक्ष आपापली भूमिका मांडताना दिसून येत आहे। आमदार गणेश नाईकांनी या गावांना नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट करण्यास विरोध दर्शवलाय, तर शिवसेनेचे नेते जिल्हाप्रमुख विजय चौगले यांनी 14 गावांचा समावेश झाला पाहिजे नाईकांच्या भूमिकेला त्यांनी विरोध केलेला आहे। आता राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा वेगळी भूमिका घेताना दिसून येत आहे। त्यांनी सुद्धा हा जो 14 गावांचा प्रश्नांवर आपल्याशी बोलण्यासाठी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव बघत आहेत। सर, 14 गावांवर शिवसेनेची वेगळी भूमिका, भाजपची वेगळी भूमिका, राष्ट्रवादीने तुम्ही आता आयुक्तांना पत्र देताना दिसणार आहात, काय भूमिका मांडलेली आहे आयुक्तांकडे? त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका जी मांडलेली आहे ती त्यांचा विषय आहे, पण मी ज्या पक्षामध्ये आहे अजितदादांचे राष्ट्रवादी, त्या पक्षाच्या वतीनं माझी भूमिका स्पष्ट आहे की 14 गाव पहिल्यांदा आपल्या महापालिकेत होते, त्यावेळेला कोट्यवधी रुपये खर्च महानगरपालिकेने त्या ठिकाणी केलेले। नंतर तिथल्या लोकांचं काही पुढारी हे पुढे आले आणि आम्हाला 14 गाव हे नवी मुंबई महापालिकेत नको आणि म्हणून आग्रह धरला आणि म्हणून ती 14 गाव पुन्हा एकदा जसं तिकडे ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांच्या कुठल्या मला आता आठवत नाही कुठं, परंतु ते नवी मुंबई महापालिकेतून त्यांना बाजूला करण्यात आलं। आता पुन्हा त्या ठिकाणी काही बिल्डर लोकांनी मोठे मोठे प्रोजेक्ट केलेले आहेत, काही लोकांची तिथे जागा आहेत, काही पुढाऱ्यांची, काही त्या ठिकाणी बिल्डरांची त्या ठिकाणी काही गोष्टी आहेत आणि मग 14 गावाचा विषय पुढे घेऊन ती गावं आपल्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट करण्यात यावी असा निर्णय घेतलेला आहे असं मला समजतं। परंतु 14 गावं आपल्याकडे घेत असताना त्या ठिकाणी पायाभूत सुविधा साधारणतः 1000-1500 कोटी मिनिमम, तसं तर 5-6 हजार कोटी रुपये लागतील, परंतु मिनिमम पायाभूत सुविधा जर द्यायची असतील तर 1000-1500 कोटी रुपये त्या ठिकाणी आहे। जेवढा खर्च आहे तो सगळा आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या पैशातून जाणार आहे। म्हणून मी सांगतो की नवी मुंबई महापालिकेच्या तिजोरीला त्या ठिकाणी तिजोरीवर डल्ला मारू नये आणि म्हणून मी सांगितलं की महाराष्ट्र शासनाने ते पैसे द्यावे। त्या ठिकाणी महानगरपालिका नसताना अतिक्रमण, त्या ठिकाणी भंगारचे दुकानं, अजून बरीचशी अतिक्रमण, गावाचं मी बोलत नाही, परंतु इतर ठिकाणी जे अतिक्रमण झालेले आहे त्याचा सर्वे झाला पाहिजे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, ती शासनाची जबाबदारी। तिथं पाण्याचा प्रश्न निर्माण होईल, पाण्याची व्यवस्था कोणी करायची? त्याचबरोबर हे सगळं करत असताना मग नवी मुंबई महापालिकेच्या लोकांनी टॅक्स भरायचा आणि तो पैसा मात्र तिथल्या सुविधा पुरवण्यासाठी द्यायचा, हा नवी मुंबईकरांवर अन्याय आहे आणि हा अन्याय आम्ही अजिबात सहन करणार नाही आणि खपून घेणार नाही। आणि म्हणून माझ्या आयुक्ताला विनंती आहे की 14 गावं नुसती न घेता खारघर आहे, तलोजा आहे, हा एरिया नवी मुंबई महापालिकेनं उडी मारून थोडंच हेलिकॉप्टर घेऊन थोडंच 14 गाव जाणार आहे आणि म्हणून मधला जो भाग आहे तो देखील महानगरपालिकेकडे यायला पाहिजे। आणि या ठिकाणची जी व्यवस्था आहे, आज आर्थिक परिस्थिती महापालिकेची फार एवढी महत्त्वाची चांगली राहिलेली नाही। सिडकोनी प्रोजेक्ट करायचे, सिडको आमचा परिवहन उपक्रम, जो परिवहन उपक्रमामध्ये कोट्यवधी रुपयाचा वर्षाला नुकसान आहे आणि मात्र सिडकोच्या एरियामध्ये खारघर, पनवेल, कामोटे, कलंबोली, त्याच्यानंतर ही उरण, आपला उलवा, या ठिकाणी गाड्या घेऊन जायचं आणि त्यांचे रेट वाढवायचे। आणि या ठिकाणी मी तर म्हणेन की महानगरपालिकेचे प्रशासक म्हणून त्यांनी थोडंसं लक्ष दिलं पाहिजे। सिडकोने 5 रुपयाची जागा घेतलेली आहे आणि ती 5 लाखाला मीटरने विकतायत आणि म्हणून असा जर फायदा सिडको घेत असेल आणि सिडकोला फायदा महानगरपालिकेने द्यावा, 14 गाव त्या ठिकाणी त्यांना घ्यायचं आणि आपण महानगरपालिकांना खर्च करायचं। मी तर या ठिकाणी एवढंच सांगेन की अंमलबजावणी करत असताना महाराष्ट्र शासनाने 1 ते 1.5 कोटी रुपये, 1000 ते 1.5 कोटी रुपये हे महानगरपालिकेला द्यावे। तिथला पाण्याचा प्रश्न महानगरपालिकेचा जो उद्भव निर्माण होईल तो शासनाने त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि अतिक्रमण सर्व हटवावी आणि या सर्व गोष्टी केल्यावरच हे गाव 14 गावं महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट करण्यात। अजितदादांना भेटणार आहात का? तुम्ही सुद्धा सत्तेत आहात? नाही, माझी तर महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब, त्याचबरोबर फडणवीस साहेब आणि अजितदादा यांना माझी मागणी आहे की 14 गावं आमच्याकडं हस्तांतरित करत असताना लागणारा सर्व पैसा आहे तो महाराष्ट्र शासनाने द्यावं आणि मग त्यांचा हट्ट पुरवावं। आमचा त्यांना विरोध नाही, परंतु आमच्या तिजोरीतले पैसे, महानगरपालिकेच्या करदात्यांचे पैसे तिकडे जर खर्च होत असेल तर त्याला विरोध एक नागरिक म्हणून तर आहेच, परंतु जिल्हाध्यक्ष म्हणून निश्चितपणे त्याला विरोध आहे। आणि मला जर वाटतं या सगळ्या गोष्टी करतोय आपण,
झोपडपट्टीचं पुनर्वसन झालं पाहिजे, जुन्या बिल्डिंग ज्या मोडकली झाले त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे, पुनर्निर्माण झालं पाहिजे. मग ज्यांनी सर्वस्व दिले आहे आगरी कोळी बांधवांनी, ज्यांची जागा 100% दिलेली सिडकोला, मात्र त्यांचा प्रश्न आज 52 वर्ष झाले तरी सुटत नाही. मात्र हा पैसा जर महापालिकेत जाण्यापेक्षा सिडकोचा पैसा दिला असता तर कदाचित हा प्रश्न. मला तर वाटतं की महाराष्ट्र शासनाने ठरवावं ते. मी पण तर सिडकोचं पण का, सिडकोचे पैसे या इथल्या प्रकल्पग्रस्तांसाठी लोकल गोष्टींसाठी केला पाहिजे. महाराष्ट्र शासनाकडे अखंड महाराष्ट्रातनं टॅक्सच्या रूपाने पैसा येतो. त्याचबरोबर बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी उत्पन्न होत असतं. तर महाराष्ट्र शासनाने जी गावं जी त्यांची जबाबदारी आहे ती जबाबदारी जर आमच्याकडे देत आहे तर त्या जबाबदारीला जो होणारा खर्च आहे तो शासनाने दिला पाहिजे. हे होते नामदेव भगत. त्यांनी सुद्धा स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की जो महानगरपालिके कार्यक्षेत्रामध्ये 14 गावांचा जो समावेश झालेला आहे राज्य सरकारने केले, त्या गावांचा जर विकास करायचा असेल तर राज्य सरकारच्या तिजोरीतून ते पैसे गेले पाहिजेत. आणि आमच्या महानगरपालिकेच्या तिजोरीतून डल्ला मारण्याचा प्रयत्न कोण करत आहे असा प्रश्न उपस्थित करून महायुतीतली जर आपण बघितले गणेश नाईकांची भूमिका आणि नामदेव भगत राष्ट्रवादीची भूमिका आणि शिवसेनेला मुख्यमंत्र्यांना सपोर्ट, असे तिन्ही महायुतीमधला हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वाडेसह विकास मेरगणे, लोकशाही, नवी मुंबई.